श्री स्वामी समर्थ. 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा आहे. मित्रांनो, आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारा पारिजात वृक्ष. गुरुपौर्णिमेदिवशी तुम्ही हे ऐकलात तर तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येतील. मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुखसमृद्धी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील काही अगदी सोपे आहेत. असे मानले जाते की जर हे उपाय आपण योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये सर्व काही ठेवले तर घरात सुखसमृद्धी निश्चितच येते. मित्रांनो, येत्या गुरुपौर्णिमे दिवशी सुद्धा तुम्ही आपल्या घरामध्ये असे काही बदल करून पहा ज्यामुळे जीवनात अडचणी येणार नाहीत. वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात. असे मानले जाते की अशी काही झाडे आहेत जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते. प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे पारिजात वृक्षाला दिव्य म्हटले जाते. पारिजात हे एक असे झाड आहे जी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते. असं म्हटलं जातं की या झाडाच्या फुलांचा पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळू लागतो. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलांचे पूजेतील महत्त्व आणि त्यासंबंधित रंजक रहस्य आहेत. हिंदू पुराणानुसार पारिजातकाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आहे. पारिजातकाचं हे झाड पहिल्यांदा स्वर्गात गेलं आणि त्यानंतर तेथून पृथ्वीवरती आलं अशी आख्यायिका आहे. त्याचबरोबर पारिजात वृक्ष प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानला गेला आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात माता सीतेबरोबर हे झाड पाहिले होते. असं म्हणतात, वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलांचा हार विणायची आणि या झाडांची फुले वेचून स्वतःला सजवायची. असे मानले जाते की माता सीतेने पूजेत पारिजातकाच्या फुलांचा वापर सुरू केला. पारिजातकाची फुले देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. पूजेत याचा वापर केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते. ही फुले देवपूजेमध्ये वापरल्यामुळे संपत्ती वाढून कुबेराची दरवाजे उघडतात. पूजेत पारिजातकाच्या फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न राहतात. त्याचबरोबर पारिजातकाबद्दल आणखी एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले आहे. हा शाप इंद्रदेवाने पारिजातकाला दिला होता. या बाबतीत कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजातकाला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन आले तेव्हा इंद्राने या वृक्षाला शाप दिला. या पारिजातकाची फुले रात्रीस उमलायची आणि पहाटे गळून पडायची. मात्र पारिजात हे एकमेव फूल आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेत वापरता येतात. त्याचबरोबर ज्यांच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडतो तिथे शांतता समृद्धी नेहमीच नांदते. असेही म्हणतात, पारिजात वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे. समुद्र मंथनातून आलेले हे 13वे रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्राकडे होते. स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिकेत तो लावला गेला. एकदा नारद मुनींनी ही फुलं रुक्मिणी आणि सत्यभामेला दिली आणि मग या वृक्षाखाली दोघींनीही हट्ट करून रुक्मिणीला ही वृक्षाची फुले हवी होती. सत्यभामेला तर अख्खा वृक्ष हवा होता. भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामासाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला. भगवान श्रीकृष्णाने पारिजात वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फूल मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असे. असाही उल्लेख आहे. ज्या घरात आजूबाजूला पारिजातकाचं झाड असतं त्या घरातील सर्व प्रकारची वास्तुदोष दूर होतात. शिवाय जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो
तिथे देवी लक्ष्मी वास करते, कारण ही फुलं तिला अतिशय प्रिय आहेत. म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं देखील आपण देवीला अर्पण करू शकतो. प्राजक्ताच्या फुलांच्या सुगंधात आपल्या जीवनामधून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे. ही म्हणतात या फुलांचा सुगंध आपलं मन शांत करतात, कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकतं. प्राजक्ताची फुले फक्त रात्रीच उमलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात. ज्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते. याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी प्राजक्ताची फुले खूप फायदेशीर आहेत. मित्रांनो, हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी 5 ते 6 प्राजक्ताच्या फुलांचा रस घेणे एक प्रभावी उपाय आहे. परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण घेऊ शकतो. मित्रांनो, जिथे पारिजातकाचे झाड असते तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो. पारिजातकाच्या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभकार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत. म्हणून ज्या ठिकाणीही प्राजक्ताच्या फुलाचे झाड दिसेल त्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. मित्रांनो, येणाऱ्या गुरुपौर्णिमेला तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावावा, सुगंधी अगरबत्ती लावावी आणि लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. देवी लक्ष्मी सुखसमृद्धीचा आशीर्वाद घेऊन आपल्या घरामध्ये कायम स्थायी राहू शकते. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी हा खूप चांगला उपाय आहे, कारण पारिजातकाची फुले ही रात्री बहरतात. पारिजातकाच्या खाली उभारून एखादी गोष्ट मागितली तर पारिजात ती इच्छा नक्कीच पूर्ण करतो. इच्छापूर्ती करणारा वृक्षसुद्धा पारिजातकाच्या वृक्षाला म्हटलं जातं. मित्रांनो, पारिजातकाच्या वृक्षाला फक्त स्पर्श जरी केला तरी तो वृक्ष आपला थकवा काढून घेतो आणि आपल्याला उत्साह देतो. तुमच्याकडे सुद्धा प्राजक्ताचे झाड असेल तर तुम्ही येणाऱ्या गुरुपौर्णिमेला हा उपाय नक्की करून पहा. याचे चमत्कारी अनुभव तुम्हाला नक्कीच येऊ शकतात. या व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून पारिजातक वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता. असं मानलं जातं की घरामध्ये पारिजातकाचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते